नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सगळ्या पक्षांची लोकसभेच्या निवडणुकीसाठी घाईगर्दी चालू आहे. महायुतीमध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासकट भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातल्या 48 जागांचं वाटप कसं करणार याची फिकीर त्या पक्षांपेक्षा एकूणच माध्यमांना पडलेली आहे. आणि दुसरीकडे इंडिया आघाडी किंवा आधीपासून असलेली विकास आघाडी यांच्यातल्या जागांचं वाटप कसं होणार याची चर्चा चालू आहे, पण चिंता कोणालाही नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे की या सगळ्या गडबडीत अजून लहान मोठे पक्ष आहेत. निदान 2 लहान म्हटले तरी दखलपात्र असे पक्ष आहेत. ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांची आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आत्तापर्यंत बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कधी कोणाशी आघाडी केली नाही, युती केली नाही, जागा वाटप केलं नाही, कोणाला पाठिंबा दिला नाही की कोणाचा पाठिंबा घेतला नाही. आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आहेत, ते प्रत्येक निवडणुकीनंतर जवळजवळ आपला पक्ष बदलतात किंवा पक्षाचं नाव बदलतात. हा इतिहास आहे. त्यांनीसुद्धा एक अपवाद म्हणायचा तर मला वाटतं OIC-बरोबर गेल्या लोकसभा निवडणुकीत युती केली होती. ती वगळता प्रकाश आंबेडकर हे कुठच्याही बाजूने गेलेत असं नाही आहे. नाही म्हणायला अगदी मला वाटतं 98च्या निवडणुकीमध्ये 98मध्ये ज्यावेळेला शरद पवारांच्या पुढाकाराने सगळ्या पक्षांची भाजप शिवसेना युती विरोधात आघाडी बनवण्यात आली, तेव्हा प्रकाश आंबेडकर वेगवेगळ्या 4 रिपब्लिकन गटांसकट त्या आघाडीत सहभागी झाले होते. तो आणि OIC हे 2 अपवाद केले तर प्रकाश आंबेडकर सहसा कुठल्या आघाडीत गेलेले नाहीत. पण आपण आघाडीत यायला तयार आहोत असं सांगत ते नवनव्या अटी घालत असतात. आणि त्यामुळे ते कुठल्या बाजूला जातील हे कोणालाच कधी सांगता येत नाही. मग ते इतरांवर बी टीम म्हणून आरोप करतात किंवा इतर त्यांच्यावर पुरोगामी पक्ष जे आहेत ते त्यांच्यावर भाजपची बी टीम वगैरे आरोप करतात. पण आज मला बोलायचं आहे ते दुसरा जो पक्ष आहे राज ठाकरे यांचा, जो साधारणतः 18-19 वर्षापूर्वी अस्तित्वात आला आणि पहिल्या फटक्यात त्यांनी लोकसभेला निवडणुका लढवल्या. मला वाटतं 2009मध्ये. आणि जो दणका शिवसेना भाजप युतीला दिला होता त्याचा मोठा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मिळाला. कारण अन्यथा ठाणा आणि मुंबई हा शिवसेना भाजप युतीचा बालेकिल्ला मानला जायचा. अशा ठिकाणी ठाण्याच्या 4 आणि मुंबई 6 अशा 10 जागा ज्या असतात त्याच्यात 7-8 जागा तरी आरामात शिवसेना भाजप युती जिंकणार. ही काळ्या दगडावरची रेघ मानली जात होती. पण 2009मध्ये राज ठाकरे यांच्या कृपेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अक्षरशः लॉटरी लागली. आणि गंमत बघा काय झाली मित्रांनो, मुंबईच्या 6च्या 6 जागा शिवसेना भाजप युतीला गमवाव्या लागल्या होत्या. पण तेव्हा मला अजून आठवतं की त्या निकालामध्ये एकही जागा न जिंकलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सगळ्यात पहिल्यांदा पत्रकारासमोर निकालाच्या वेळेला आला. राज ठाकरे हे उत्साहात पुढे आले आणि त्यांनी तो अमिताभचा डायलॉग मारला होता, तुमने हमको बहुत मारा, हमने सिर्फ एक मारा लेकिन सॉलिड मारा, है की नाही. म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला मारलेला होता, टोमणा मारलेला होता की मला शिवसेनेतून बाहेर पडायची वेळ आणली आणि मुंबई आणि ठाण्यातून मी तुम्हालाच संपवले, असा त्याचा आशय होता. पण आता त्या जुन्या प्रकरणात जाण्याची गरज नाही. आपण पाडू शकतो हे दाखवल्यानंतर विधानसभेमध्ये त्याच राज ठाकरेंनी चमत्कार घडवला होता. मुंबईमध्ये 6 आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 3 जागा आमदार त्यांनी निवडून आणले. नाशिकमधले 3 आणि
छत्रपती संभाजीनगरचा किंवा पूर्वीचा औरंगाबाद इथून एक असे 13 आमदार पहिल्या फटक्यात या पक्षाला निवडून आणता आले. त्यानंतर त्याची घसरण झाली. हे सगळं ते मोदी लाटेचा प्रकार आहे. त्याच्यासाठी राज ठाकरेंना फार दोष वगैरे देण्यात काय अर्थ नाही. पण आज मी एवढ्यासाठी बोलतोय की एका बाजूला महायुती आणि दुसऱ्या बाजूला महाआघाडी किंवा इंडी आघाडी, या दोघांनाही अजून 7 महिने उरले असताना लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवता आलेले नाहीत. अशा वेळेला मनसे महाराष्ट्रात कमीत कमी 9 जागा लोकसभेच्या लढवणार आणि त्याचे उमेदवार निश्चित झाले अशा बातम्या आलेल्या आहेत. अधिकृत घोषणा आली आहे असं नाही आहे. नावं ऐकायला मिळत आहेत की पुण्यात वसंत मोरे, इकडे आणखीन कोण, तिकडे आणखीन कोण, शालिनी ठाकरे वगैरे ही नावं समोर आलेली आहेत. पण मी बोलण्याचं कारण असं आहे मित्रांनो की यामुळे अनेक जण गडबडलेले आहेत. ज्यांना निवडणुका लढवण्याचा आत्मविश्वास नाही असे लोक गडबडलेत. आणि गंमत बघा, गेल्या साधारण 1.5-2 वर्षामध्ये राज ठाकरे हे एकनाथ शिंदे, फडणवीस यांच्या अगदी गणपतीला ये जा करतायत, ते यांच्या गणपतीला ये जा करतायत. दिवाळीच्या उत्सवामध्ये, दीपोत्सवामध्ये राज ठाकरेंच्या शिंदे आणि फडणवीस आले होते. आणि अर्थातच राज ठाकरे हे आता महायुतीत जाणार याचीही चर्चा सुरू झाली. तरीही राज ठाकरे किंवा शिवसेना आणि शिंदे आणि फडणवीस यांच्या गोटातून त्यावर कुठलंही शिक्कामोर्तब झालं नाही किंवा राज ठाकरे यांनीसुद्धा त्याविषयी जास्त काही बोललेलं नाही. त्यामुळे तशी युती होण्याची शक्यता मला कधीच वाटली नव्हती. आणि अशा पार्श्वभूमीवर जेव्हा राज ठाकरेंच्या पक्षाकडून लोकसभेच्या 9 जागा लढवल्या जाणार आणि ती नावं पण निश्चित झाली आहेत अशी बातमी येते, तेव्हा सगळ्यात हादरा बसला पाहिजे तो मग महायुतीला, म्हणजे शिंदे फडणवीस यांच्या गोटाला धक्का बसला पाहिजे. कारण अरे आपल्याबरोबर हे होते, आपल्याशी चांगले दोस्ती आहे, मग हे आपल्यापासून वेगळे का राहणार, हे आपली मतं फोडतील अशी भीती ही शिंदे फडणवीसांना वाटण्याच्या ऐवजी थेट रोहित पवारांना त्याची भीती वाटत असेल तर रोहित पवारांसकट शरद पवारांपर्यंत आणि उद्धव ठाकरेंपर्यंत सगळे महाविकास आघाडीचे नेते आत्मविश्वास गमावून बसलेत हे आपोआप लक्षात येतं. पण असो, मला त्याच्यात जायचंही नाही आहे. माझा मुद्दा असा आहे की जर पडायचंच आहे ह्या 9 जागी किंवा कदाचित 15-17 जागी 48 पैकी राज ठाकरे स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे करतील, हे गृहीत धरू आपण 20 जागी करतील. पण 20 जागी उमेदवार उभे करायचे आणि पराभव पदरी घ्यायचा, तर त्यातून राज ठाकरे यांना काय साध्य करायचं आहे याकडे बघितलं पाहिजे. एखादी निवडणूक पडण्यासाठीच लढवायची तर मग ती लढवण्यात अर्थ काय असा प्रश्न पडेल. पण अनेकदा रणनीती तशीच असते. या निवडणुकात पराभूत तुम्ही झालात तरी त्या पराभवामध्ये तुम्हाला आपला स्ट्रॉंग होल्ड कुठे आहे, मतदार कुठल्या कुठल्या विभागात किती मोठ्या संख्येने आपल्या जवळ आहे किंवा जय पराजयाची पर्वा न करता आपल्याला मतं देतो, याचा अंदाज अशा पराभवातून येत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. उद्या भाजपमध्ये अनेक पक्षातले लोक येतात किंवा आणखीन काँग्रेसकडे जात असतील तर तिथे गेल्यानंतर आपल्याला विजय मिळणार म्हणून लोक जात असतात. तसंच हाच पक्ष विजयी होणार आहे तर आपण त्याच पक्षाला मतं द्यावीत असं वाटणारा वर्ग असतो. पण त्या पलीकडे एखाद्या पक्षाचा जो निष्ठावान मतदार असतो तो परिणामांची पर्वा करत नाही. आपलं मत वाया गेलं तरी चालेल, पण आपण या पक्षाच्या भूमिकेला, या पक्षाच्या विचारसरणीला बांधील आहोत असं जेव्हा वाटत असतं तेव्हा तो मतदार निकालाची पर्वा करत नाही, विजय पराजयाची पर्वा करत नाही, पण त्या उमेदवाराला, त्या पक्षाला मत देत असतो. आणि मग ती जी मतं असतात ती त्या पक्षाची खरी प्रामाणिक आणि घट्ट मतं असतात, निष्ठावान मतं असतात.
त्याला आपण आपला पाया समजू शकतो, त्याला आपण आपला भूखंड समजू शकतो, ज्याच्यावर तुम्ही बंगला बांधा किंवा मनोरा टॉवर उभा करा, पण तो तुमचा भूखंड असतो. बाकी मीडियामध्ये सर्वेमध्ये तुम्हाला काय आकडे मिळतात सोडून द्या. ते आकडे जे असतात ना टॉवरचे, ते आकडे ज्या भूखंडावर उभे राहतात, तो भूखंड तुमचा आहे की नाही याला फार महत्त्व असतं. आणि त्याचा अंदाज हा प्रत्यक्ष मतदानातून येत असतो. लोकसभेच्या निवडणुका आणि आत्ता जे EVM प्रकरण आहे, त्या EVMकडे तुम्ही बघितलं म्हणजे जे मतदान यंत्र आहे, त्या मतदान यंत्रातून होणाऱ्या मतदानाची मोजणी होत असते. आणि त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रात कुठल्या उमेदवाराला आणि कुठल्या पक्षाला नेमकी किती मतं मिळाली ह्याची सगळी आकडेवारी तुम्हाला उपलब्ध होत असते. सर्टिफाय करतात ना झाल्यावर, सील केलेलं मतदान यंत्र उघडलं आणि सगळ्यांसमोर सील वगैरे तपासून त्याची मोजणी केली की त्याचे आकडे लिहिले जातात आणि त्या आकड्याच्या बेरजेवरून पुढे निकाल लागतो. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक मतदान केंद्रात आणि प्रत्येक मतदान यंत्रामध्ये जी मतं ज्या ज्या पक्षाला पडलीत त्याचे आकडे स्पष्टपणे मिळतात. आणि पुढल्या निवडणुकांची, मग कुठची विधानसभेची असेल, जिल्हा परिषदेची असेल, वॉर्डची असेल, महापालिकेच्या, यासाठी तुम्हाला तयारी करायची असेल तर तो खरा ओपिनियन पोल असतो. याचं कारण प्रत्यक्ष मतदाराने आधीच्या निवडणुकीत व्यक्त केलेले ते आकडे असतात आणि त्या आकड्याच्या आधारावर पुढल्या येणाऱ्या कुठल्याही निवडणुकांसाठी तुम्हाला आपला पाया या मतदारसंघात या वॉर्डात किती आहे याचा अंदाज येतो. त्याला मी भूखंड म्हणतो. मग एकदा तो भूखंड निश्चित झाला की त्याच्यावर बंगला, इमला किंवा टॉवर कसा बांधायचा याचं तुम्ही गणित उभारू शकत असता. आज 2014 नंतर राज ठाकरे यांच्या पक्षाची जी मरगळलेली वाटचाल होती, त्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष राजकारण राज ठाकरे यांनी खूप कमी केलं आहे. एक 2019च्या काळात लावरे तो व्हिडिओ वगैरे सोडून द्या, पण अदरवाईज 10 वर्षात राज ठाकरे कधी ॲक्टिव्ह नव्हते. तेवढे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये करोना संपल्यानंतरच्या काळात ते ॲक्टिव्ह झालेत आणि संघटना पातळीवर काम बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मी एवढ्यासाठी सांगितलं की लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर अशा महापालिकांच्या विभागामध्ये आपले उमेदवार उभे केले, तर त्या महापालिकांच्या क्षेत्रामध्ये किंवा तिथल्या प्रत्येक लोकसभेमध्ये असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचा पराभवातही किती मतदानात टक्केवारी आहे, हिस्सा आहे, त्याचे नेट आकडे मिळतील, जे स्थानिक कार्यकर्ता देऊ शकत नसतो किंवा कुठचा ओपिनियन पोल पण देऊ शकत नसतो. ते नेमके आकडे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उपलब्ध होतात आणि ते ज्या वेळेला उपलब्ध होतील तेव्हा मग विधानसभा, महापालिका वगैरे वगैरेची रणनीती राज ठाकरे ठरवू शकतील. आणि म्हणून आत्तापासून जे म्हटलं गेलेलं आहे की 9 ठिकाणी उमेदवार पक्के केले, कदाचित 20 जागी उमेदवार पक्के करतील, पण ते पक्के करण्यामागचा हेतू लक्षात घ्या. ती जागा जिंकण्यासाठी ती लढत नाही आहे, पण आपल्या पक्षाची नेमकी ताकद किती आहे हे आजमावून बघायचं असेल तर राज ठाकरेंशी आजपर्यंत एकनिष्ठ राहिलेले त्या विभागातले कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक नेते, विभागीय नेते यांना राज ठाकरे एक स्पष्ट सांगतील की आपण यातली एकही जागा जिंकण्याची शक्यता नाही आहे. पण आपली खरी ताकद किती आहे, कुठल्या भागात आहे, कुठल्या वॉर्डात आहे, कुठल्या क्षेत्रात आहे, याचं गणित यातून मिळणार आहे. त्यामुळे आपण ती लोकसभेची जागा जिंकतो का याकडे लक्ष देऊ नका. अधिकाधिक मतं देऊन ती जागा जिंकायचे, इतक्या ताकदीनिशी लढा की ज्यातून आपल्याला त्या लोकसभा मतदारसंघात नेमकं किती आपलं बळ आहे आणि त्यापैकी आपलं बळ कुठे केंद्रित झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे.
त्याचा अंदाज येईल. आणि मग एकदा तो अंदाज आला की मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या 227 महापालिकेचे वॉर्ड आहेत, त्या वॉर्डमध्ये सगळ्या जागा लढवायच्या म्हणून 227 जागे लढवायचं आणि त्यातल्या 100 जागीसुद्धा तुमची ताकद नसेल तर तुमची जी काही कमीत कमी ताकद असते, कमीत कमी साधनं असतात, ती 227 जागी विखुरली जाण्यापेक्षा जर ती 100-125 जागी महापालिका वॉर्डाच्या केंद्रित केली तर अधिक चांगलं यश मिळवता येईल. पण आपली जागा कुठे आहे, आपलं बळ कुठे आहे, आपला प्रभाव कुठे आहे याचा या क्षणी अंदाज ना शिवसेनेला आहे, ना भारतीय जनता पक्षाला आहे, ना वंचित किंवा राज ठाकरेंच्या मनसेला आहे. त्याची खरी चाचपणी किंवा चाचणी ही लोकसभा निवडणुकीत होणार असेल तर ती निवडणूक लढवणं आवश्यक आहे. ह्याचे 2 फायदे असतात की एक तुमचा निष्ठावान मतदार आहे जो विजय पराजयाची पर्वा करत नाही पण तुमच्याबरोबर राहतो, पराभवात सुद्धा तुमच्याबरोबर राहायला तयार असतो, तो तुमचा निष्ठावान मतदार असतो. बाकी परिस्थितीनुसार बदलणारा मतदार हा नंतर येत असतो. जसं तुम्ही बघितलं की 2009मध्ये मुंबईत 6 आमदार राज ठाकरेंच्या मनसेचे निवडून आले होते पण 2014मध्ये येऊ शकले नाहीत. याचं कारण हे असतं की निष्ठावान मतदार तुमच्याबरोबर राहिला पण जिंकण्यासाठी आवश्यक असलेली पुढची मतं जी असतात तो मतदार परिस्थितीनुसार तुमच्याकडे आला होता, तो तुमच्याशी जोडून ठेवण्यात मनसे अपयशी झाली. आणि काही मतदार लाटेवर स्वार झालेला असतो, तो सुद्धा लाटेबरोबर जातो, तसा तो गेला. म्हणून 2014मध्ये आपण जिंकलेल्या 6 जागा मनसेला टिकवता आल्या नाहीत. मुंबईच्या किंवा कल्याणच्या 3 जागा असतील त्या टिकवता आल्या नाहीत. त्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे. त्यानंतर 19मध्ये तर सगळंच विखुरलं विस्कटलं गेलं होतं. त्यामुळे यातून बाहेर पडून नव्याने उभं राहायचं असेल तर आपली प्रभाव क्षेत्र अगदी छोट्या छोट्या गल्लीमध्ये तुम्ही म्युन्सिपल वॉर्ड घेतलात, महापालिकेचा वॉर्ड घेतलात तर साधारण 27, 30, 35 हजार अशा मतदारांचा असतो. आणि साधारणपणे आपण बघितलं तर 1000 ते 2000च्या गटामध्ये एक एक मतदान केंद्र असतं. तर त्या 27 वॉर्डामध्ये आपल्या एका वॉर्डातल्या 27,000 मतदारांपैकी जर तुमच्याकडे 10-12 हजार जरी मतं त्या म्युन्सिपल वॉर्डपुरती असतील तर मग तो वॉर्ड तुम्ही प्राणपणाने लढवून पुढच्या वेळेला जिंकू शकत असता. त्यासाठी आवश्यक असलेली पुढची 7-8 हजार मतं मिळवणं हे शक्य असतं. आणि म्हणून ह्या आपले बालेकिल्ले किंवा आपली खरी ताकद कुठे आहे हे शोधण्यासाठी अधिकाधिक लोकसभा जागा पराभव माहिती असतानासुद्धा राज ठाकरे यांच्या मनसेने लढवणं अगत्याचं आहे. त्याचा फायदा कोणाला होईल, तोटा कोणाला होईल याची पर्वा राज ठाकरेंनी करण्याची गरज नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पराभवाचा फायदा कोणाला, तोटा कोणाला याची चिंता करायचं कारण नाही. त्यांनी लोकसभा निवडणुकीकडे जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगर परिषदा, नगरपालिका, महापालिका यातले जे छोटे छोटे वॉर्ड आहेत, या वॉर्डमध्ये आपली नेमकी ताकद कुठे आहे, कुठे केंद्रित झालेली आहे, ही मतदान केंद्र शोधणं, ते वॉर्ड शोधणं, यासाठीच लोकसभेची निवडणूक ही सर्व ताकदीनिशी लढली पाहिजे. आणि राज ठाकरेंनी मला वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांनाही सांगितलं पाहिजे आपण हरणार आहोत, पण हरण्यातसुद्धा आपला दूरगामी विजय सामावलेला असतो. हे लक्षात ठेवून वागणार असाल तर आपल्या पक्षाला भवितव्य आहे. झटपट यश मिळवणारे पक्ष झटपट रसातळाला जातात. दुसऱ्यांना संपलेला पक्ष म्हणणारे स्वतःच कधी संपुष्टात येतात ते कळत नाही. म्हणून झटपट यशाच्या मागे न जाता आपलं नेमकं प्रभाव क्षेत्र शोधायचं आणि ते अधिक बळकट आणि भक्कम करायचं. यासाठी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे उतरणार असतील तर त्यांची पाठ थोपटावी लागेल.
कारण मित्रांनो 75 ते 85 या 10 वर्षाच्या कालखंडात अंधारून गेलेले, झाकोळून गेलेले बाळासाहेब मुंबई महापालिकेमध्ये स्वबळावर सर्वात मोठा पक्ष होऊन त्यांनी जी मोठी झेप घेतली त्या वळणावर आज राज ठाकरे उभे आहेत. 14 ते 24 या कालखंडात झाकोळलेले राज ठाकरे बरोबर आपल्या काकांनी जिथून मोठी झेप घेतली त्या वळणावर आज उभे आहेत. त्यांच्या पाठीराख्यांना, कार्यकर्त्यांना आणि मतदारांना एवढं जरी राजकारण कळलं तरी मनसेला भवितव्य असेल. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.